नमस्कार विद्यार्थी मित्रो, 12-11वी अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना एक पहिले पेपर फर्स्ट जो आहे ऑफिस मॅनेजमेंट अँड ऑर्गनायझेशन याचा पहिला टॉपिकचा दुसरा भाग जो आहे तो मी आत्ता पाठवलेला आहे. आपला पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड चालू आहे. आता पेपर सेकंडमध्ये थोडीशी माहिती मी सांगतो, ती लक्ष द्या. तत्पूर्वी 2-3 सूचना आहेत त्या ऐका. की पेपर सेकंड जो आहे हा तो इंग्लिश मीडियममध्ये आहे आपला, आणि तुम्हाला जे लिहायला सांगितलेलं आहे ते व्यवस्थित लिहा, किंवा ज्या नोट्स ज्या आहेत त्या नोटच्या व्हॉट्सअपवरून झेरॉक्स काढून घेतल्या तरी चालतील. फक्त माझा उद्देश एकच आहे की तुम्हाला समजलं पाहिजे. लक्षात घ्या, मी सर्व नोट्स झेरॉक्स काढून तुम्ही एक वहीसारखं बंच करून स्टॅपलर करून घेऊ शकतात. लक्षात घ्या. किंवा मी सांगितलेले प्रश्न तुम्हाला हे लिहावेच लागतील. नंतर आपल्याला नोटबुकमध्ये लिहायचंच आहे. आता पहिला टॉपिक मी सांगितलेला होता की काल, की व्हॉट इज मीन बाय बुक कीपिंग, स्टेट इट फीचर्स, ऑब्जेक्ट्स, इम्पॉर्टन्स, ॲडव्हान्टेजेस ऑफ बुक कीपिंग हे मी सांगितलेलं होतं, किंवा डिफरन्स बिटवीन बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी ही माहिती मी तुम्हाला 5-7 वेळा सांगितलेली आहे. काही विद्यार्थी फोन करून सांगतात की सर काय लिहायचं काय नाही. मी सांगितलेलं आहे ती लिहा, किंवा कॉलेज सुरू झाल्यानंतर तुम्हाला नोट्स दिल्या जातील, त्या नोट्स तुम्ही लिहून घेऊ शकतात. लक्षात घ्या. अशा अनेक प्रकारची माहिती जी आहे ती तुम्हाला मी सांगितलेली आहे. परत काही शंका असेल तर फक्त सिलेबस संबंधी विचारा. कन्सेप्ट जे आहेत त्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. लक्षात घ्या. कन्सेप्टमध्ये ट्रान्झॅक्शन, नंतर कॅश ट्रान्झॅक्शन, क्रेडिट ट्रान्झॅक्शन, एंट्री, नॅरेशन, गुड्स, प्रॉफिट, लॉस, नंतर असेट, लायबिलिटीज, डेटर्स, क्रेडिटर्स, नंतर तुम्हाला मी सांगितलं ड्रॉइंग म्हणजे काय, कॅपिटल म्हणजे काय, नंतर एक्सपेंडिचर, डिस्काउंट म्हणजे काय, ट्रेड डिस्काउंट, कॅश डिस्काउंट, अशा अनेक प्रकारची माहिती मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. लक्षात घ्या. ही माहिती तुम्ही लिहून घेऊ शकतात किंवा पाठांतर करू शकता. व्हॉट इज मीन बाय बुक कीपिंग, फीचर्स, ऑब्जेक्ट्स, इम्पॉर्टन्स, ॲडव्हान्टेजेस, नंतर कन्सेप्ट ऑफ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीची ट्रीटमेंट. लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा भाग चालू केलेला होता मिनिंग ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम. लक्षात घ्या. डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीमची माहिती चालू आहे आपली. मागील रिव्हिजन मी सांगितली. सिंगल एंट्री म्हणजे काय, डबल एंट्री म्हणजे काय हे पण मी सांगितलेलं आहे. परत रिव्हिजन घेऊन परत सांगतो की व्यवसायामध्ये जे व्यवहार होतात त्या व्यवहाराच्या नोंदी ज्या आहेत, ज्या नोंदी ज्या आहेत ज्या पुस्तकात ठेवले जातात त्याला अकाउंट्स बुक्स म्हणतात. लक्षात घ्या. तुम्हाला मी परत सांगतो, डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीमची माहिती आपल्याला चालू आहे. मी सांगितलेली पोती परत सांगतो, कारण हा पाया जो आहे तो तुमचा भक्कम झाला पाहिजे, हा माझा महत्त्वाचा उद्देश आहे. लक्षात घ्या. आता डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम म्हणजे काय. डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम ऑफ बुक कीपिंग इज each and every transactions are aspect in two effect किंवा two aspect. First is debit aspect and second is credit aspect at the time of recording transaction. ज्या वेळेला व्यवहाराची नोंद जेव्हा केली जाते तेव्हा दोन नोंदी, एकाच व्यवहाराच्या दोन नोंदी ज्या पुस्तकात केल्या त्याला डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम असे म्हणतात. आणि ही सिस्टीम जी आहे 1494मध्ये इटालियन मर्चंट जो आहे त्याने ती कन्सेप्ट जगासमोर मांडलेली आहे आणि ती जगाने मान्य केलेली आहे. लक्षात घ्या. अशा पद्धतीने ती एक सिस्टमॅटिक मेथड आहे. पण ती माहिती मी काल सांगितलेली परत सांगतो. डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम म्हणजे काय. एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन हॅज टू फोल्ड इफेक्ट अँड दॅट इट इफेक्ट
two accounts in the opposite direction and if a complete record व्याख्या तुम्हाला दिलेली complete record is to be made of each such transaction, it would be necessary to debit one account, बघा debit one account and credit another account. It is this recording of twofold effect of every business transaction that has given rise to the terms of double entry bookkeeping system. लक्षात घ्या. महत्त्वाचा मुद्दा काय आहे की डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम म्हणजे काय. ईच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन टू अस्पेक्ट. वन अकाउंट इज अ डेबिट अकाउंट अस्पेक्ट अँड अनदर अकाउंट इज क्रेडिट अकाउंट अस्पेक्ट. अशा जे एक व्यवहार जो आहे त्या व्यवसायामध्ये सिंगल एंट्री सिस्टीम म्हणजे काय मी सांगितलेलं की पर्सनल अकाउंट जे आहेत ते अकाउंट्स आणि कॅश बुक हे पर्सनल बुक दोनच पुस्तकं त्यामध्ये मेंटेन केली जातात. ती सिंगल एंट्री सिस्टीम जी आहे ती सहसा व्यवसायामध्ये अप्लाय केली जात नाही. डॉक्टर वकील लोक जे आहेत ते सिंगल एंट्री सिस्टीम अप्लाय करतात अजूनसुद्धा. पण व्यवसायामध्ये किंवा व्यावसायिक जो आहे तो व्यावसायिक अकाउंट बुक मेंटेन करतो आणि अकाउंट बुक मेंटेन करण्यासाठी तो जी मेथड वापरतो त्याला डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम म्हणतात. या डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीममध्ये एकाच व्यवहाराच्या दोन नोंदी हे केल्या जातात. दोन अकाउंटवर, एक तर डेबिट अकाउंट आणि दुसरं कोणतं आहे क्रेडिट. आता डेबिट क्रेडिट काय पुढे तुम्हाला मी सांगतो, नंतर लक्षात घ्या. अशा पद्धतीने ही डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम जी आहे ती डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम पूर्ण जगामध्ये ॲप्लाय केली जाते. लक्षात घ्या. ही मी माहिती सांगितली, परत रिव्हिजन घेऊन सांगतो, आता पुढे सांगणार नाही. आता याचे काही प्रिन्सिपल आहेत, तत्त्व आहेत. तत्व म्हणजे काय आहे की एकाच व्यवहाराचे किती नोंदी केल्या जातात, डबल नोंदी केल्या जातात. ईच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन आर टू अस्पेक्ट किंवा टू इफेक्ट. पुढचा मुद्दा आहे वन इज रिसिव्हर बेनिफिट. एकाला मिळणारा बेनिफिट आणि दुसऱ्याला गिव्हर आणि दुसरा जो आहे तो मिळणारा बेनिफिट. लक्षात घ्या. रिसिव्हर अँड गिव्हर बेनिफिट. डेबिट इज रिसिव्हर, क्रेडिट इज गिव्हर. लक्षात घ्या. वन अकाउंट इज डेबिट साईड, अनदर अकाउंट इज क्रेडिट साईड. एका अकाउंटला डेबिट पडलं तर दुसऱ्या अकाउंटला तेवढ्याच अमाऊंटची इक्वल अमाऊंटची क्रेडिट तेवढी पडली जाते. लक्षात घ्या. ह्याच्या काही प्रिन्सिपल जे आहेत, चार प्रिन्सिपल. पहिलं जे आहे ते दोन इफेक्ट, दुसरं जे आहे ते रिसिव्हर आणि दुसऱ्याला गिव्हर डेबिट. नंतर एकाला डेबिट पडतं तर दुसऱ्या अकाउंटला क्रेडिट पडतं आणि तेवढ्याच अमाऊंटचं सुद्धा डेबिट क्रेडिट टाकलं जातं. अशा प्रकारे ते तत्त्व जे आहेत ते बघितलेले आहेत आपण. नंतर ॲडव्हान्टेजेस जे आहेत ते ॲडव्हान्टेजेस पण बघितलेले आहेत. कंप्लीट रेकॉर्ड केलं जातं. ही ट्रान्झॅक्शन जे आहे ती व्यवस्थित रेकॉर्ड केले जातात. चुका अफरातफर होत नाही. फायनल अकाउंट तयार करताना अडचण येत नाही. चुका किंवा अफरातफर टाळल्या जातात. गणिती चुका सहसा होत नाही. असे अनेक प्रकारचे ॲडव्हान्टेजेस जे आहेत तुम्हाला मी सांगितलेले आहेत. लक्षात घ्या. अशा पद्धतीने डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीमची माहिती आपण बघितलेली आहे. परत रिव्हिजन करून मी तुम्हाला सांगितलेले आहे. पुढचा भाग जो आहे तो म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स. आता क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स, आता अकाउंट्स म्हणजे काय ते सांगतो. मिनिंग ऑफ ॲन अकाउंट्स. क्लासिफिकेशन अकाउंट म्हणजे काय. An account is summarized record of the relevant transactions at the one place relating to a person, assets, income, gain. लक्षात घ्या. अकाउंट म्हणजे काय. अकाउंट इज अ समराइज्ड रेकॉर्ड. एक संक्षिप्त रेकॉर्ड जे आहे, समराइज विस्तृत रेकॉर्ड जे आहे, प्रत्येक व्यवहाराच्या ज्या नोंदी केल्या जातात त्या नोंदींचं रेकॉर्ड ज्या ठिकाणी ठेवलं जातं. One place relating to person, asset, income, gain is called as accounts. लक्षात घ्या. It means each accounts gives summary of its related transactions. अकाउंट म्हणजे काय. जेवढे ट्रान्झॅक्शनच्या नोंदी ज्या केल्या पुस्तकात केल्या जातात ती समरी जी आहे ती समरी म्हणजे काय, अकाउंट असतं. लक्षात घ्या. परत सांगतो, अकाउंट म्हणजे काय. An account is a summarized record of रिलिव्हंट ट्रान्झॅक्शन जेवढे व्यवहार आपले झालेले आहेत त्या व्यवहाराच्या समराइज्ड नोंदी ज्या आहेत त्या नोंदी वन प्लेस रिलेटिंग टू, त्या संबंधी पर्सन असू द्या, इन्कम असू द्या, एक्सपेन्सेस असू द्या, नंतर गेन असू दे, अनेक प्रकारचे जे ट्रान्झॅक्शन जे होतात
इट इज ईच अकाउंट्स गिव्ज समरी ऑफ द रिलेव्हंट ट्रान्झॅक्शन्स. प्रत्येक अकाउंटचे जे समरी जे आहे त्या समरी त्या अकाउंट्सवर ठेवल्या जातात, लक्षात घ्या. ॲन अकाउंट इज अ समराइज्ड रेकॉर्ड ऑफ द ट्रान्झॅक्शन्स अफेक्टिंग पर्सन, वन काइंड ऑफ प्रॉपर्टी और वन क्लास ऑफ गेन और लॉसेस. लक्षात घ्या. ॲन अकाउंट इज डिवायडेड म्हणजे अकाउंटच्या पुढे अकाउंट काय समजलं का? अकाउंट म्हणजे काय? Account is a summarized record of the transactions. Account is a summarized record of the transactions affecting one person, one kind of property or one class of gains. लक्षात घ्या. अकाउंट जे आहे त्या अकाउंटची माहिती मी सांगतो. अकाउंटच्या दोन साईड असतात. अँड अकाउंट बघा परत सांगतो. अकाउंट मिनिंग ऑफ अकाउंट म्हणजे व्हॉट इज मीन बाय अकाउंट? अकाउंट इज अ समराइज्ड रेकॉर्ड ऑफ रिलेव्हंट ट्रान्झॅक्शन वन प्लेस रिलेटिंग टू पर्सन, असेट्स, इन्कम, गेन एक्सेट्रा. लक्षात घ्या. अँड अकाउंट इज समराइज्ड रेकॉर्ड ऑफ द ट्रान्झॅक्शन अफेक्टिंग ऑन वन पर्सन, वन काइंड ऑफ प्रॉपर्टी, वन क्लास ऑफ गेन किंवा फायदा किंवा तोटा. लक्षात घ्या. असे जे रेकॉर्ड ठेवलं जातं समराइज रेकॉर्ड जे आहे त्याला काय म्हणतात? अकाउंट म्हणतात. लक्षात घ्या. अँड अकाउंट इज डिवायडेड इन टू साईड. अकाउंट जे आहे ते दोन साईडने विभागलेले आहे. सच इज डेबिट साईड अँड अनदर इज क्रेडिट साईड. लक्षात घ्या. लेफ्ट हँड साईड जी आहे अकाउंटची, लेफ्ट हँड साईड जी आहे ती लेफ्ट हँड साईड इज नोन ॲज डेबिट साईड. अकाउंटची डावी बाजू आहे ती डेबिट साईड आहे आणि उजवी बाजू जी आहे ती क्रेडिट साईड आहे. बघा अकाउंटचा फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी पाठवले. स्पेसिमेन ऑफ अकाउंट फॉर्म बघा. नेम ऑफ अकाउंट, सॅलरी अकाउंट, मशिनरी अकाउंट, बिल्डिंग अकाउंट, प्लांट अँड मशिनरी अकाउंट, अशा प्रकारचे हजारो अकाउंट असतात. ते अकाउंटची माहिती त्याला अकाउंट म्हणतात. त्याच्यामध्ये पहिला कॉलम आहे डेट. लेफ्ट हँड साईडला डेट, पर्टिक्युलर, जी एफ म्हणजे काय पुढे येईल अमाऊंट. तसंच तेच कॉलम पुढे राईट हँड साईडला डेट, पर्टिक्युलर, जी एफ आणि अमाऊंट. डेबिट साईड इज लेफ्ट हँड साईड इज डेबिट साईड अँड राईट हँड साईड इज क्रेडिट साईड इज कॉल्ड ॲज स्पेसिमेन ऑफ अकाउंट. लक्षात घ्या. अकाउंट म्हणजे काय आणि स्पेसिमेन अकाउंटचा चार्ट, व्हॉट इज मीन बाय अकाउंट आणि स्पेसिमेन ऑफ अकाउंट्स फॉर्म हे तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे. ते व्यवस्थित बघा आणि ते जर प्रॉब्लेम जेव्हा सुरू होईल तेव्हा त्याच्यामध्ये त्या अकाउंट्समध्ये कशा नोंदी असतात ते आपण बघू शकतो. लक्षात घ्या. अशा पद्धतीने अकाउंट म्हणजे काय? अकाउंट म्हणजे काय की ज्या ट्रान्झॅक्शनचं समराइज्ड रेकॉर्ड ज्या ठिकाणी ठेवलं जातं त्याला अकाउंट असं संबोधलं जातं. लक्षात घ्या. आपला टॉपिक चालू आहे डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीममधला. पहिला भाग झालेला आहे व्हॉट इज मीन बाय डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम, स्टेट इट्स प्रिन्सिपल्स, नंतर ॲडव्हान्टेजेस बघितले. आता क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स आपण बघतो आहे. त्याच्यामध्ये व्हॉट इज मीन बाय अकाउंट आणि एक्सप्लेनेशन, चार्ट ऑफ अकाउंट. त्याच्यामध्ये डेट, डेबिट साईड आणि क्रेडिट साईड. अकाउंटला नेहमी कोणत्याही अकाउंटला दोन साईड असतात, डेबिट साईड आणि क्रेडिट साईड. लेफ्ट हँड साईड जी आहे म्हणजे डावी साईड जी आहे त्याला डेबिट साईड म्हणतात आणि राईट हँड साईड जी आहे त्याला क्रेडिट साईड असं संबोधलं जातं. लक्षात घ्या. ते पुढे प्रॉब्लेम जेव्हा येतील तेव्हा समजेल. आता क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स आपल्याला बघायचे आहे. अकाउंटमध्ये क्लासिफिकेशन जे आहे ते कशा पद्धतीने केलेलं आहे ते आपण बघूया. Classification account means arranging different account for the purpose of writing entries in the books of accounts. क्लासिफिकेशन अकाउंट म्हणजे काय की आपण ज्या एंट्र्या ज्या आहेत, ट्रान्झॅक्शन जे आहेत ते ट्रान्झॅक्शन वेगवेगळ्या पुस्तकात आपण लिहिणार आहोत आणि त्या लिहिण्यासाठी जे अकाउंट्स जे आहेत त्याचं वर्गीकरण केलेलं आहे ते आपल्याला बघायचं आहे. लक्षात घ्या. त्याच्यामध्ये दोन अकाउंट्सच्या दोन ग्रुप आहेत. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स आर क्लासिफाईड इन टू ग्रुप्स. लक्षात घ्या. अकाउंट जे आहेत ते दोन ग्रुपमध्ये क्लासिफाय केलेलं आहे. पहिला ग्रुप आहे
पर्सनल अकाउंट आणि दुसरा जो आहे तो इम्पर्सनल अकाउंट. लक्षात घ्या. व्हॉट इज मीन बाय पर्सनल अकाउंट. आता तुम्हाला हे विचारलं जाईल. लक्षात घ्या. व्हॉट इज मीन बाय अकाउंट समजलं का. परत कॅसेट ऐका, परत बघून घ्या. आता अकाउंट्सचं क्लासिफिकेशन जे आहे 2 विभागात केलेलं आहे. अकाउंट मे बी क्लासिफाईड इन 2 ग्रुप्स. फर्स्ट इज पर्सनल अकाउंट आणि सेकंड इज रिअल अकाउंट. आता पहिलं जे आहे पर्सनल अकाउंट आणि दुसरं जे आहे ते इम्पर्सनल अकाउंट. 2 विभाग केलेले आहेत. तो चार्ट तक्ता तुम्हाला दाखवलेला आहे. त्या पद्धतीने मी तुम्हाला माहिती सांगतो किंवा समजून देतो. अक्षर अकाउंट म्हणजे काय, अकाउंटला किती साईड असतात ते बघितलं. आता क्लासिफिकेशन अकाउंटमध्ये पर्सनल अकाउंट काय आहे आणि इम्पर्सनल अकाउंट काय आहे ते आपण बघूया. लक्षात घ्या. पर्सनल अकाउंटमध्ये काय आहे, अकाउंट्स रिलेटेड टू पर्सन, व्यक्ती. जे अकाउंट्स जे आहेत ते व्यक्ती संबंधित आहे. कंपनीज, फर्म्स आर टर्म्स ॲज पर्सनल अकाउंट. जे व्यक्ती संबंधित जे आहे ते पर्सनल अकाउंटमध्ये येतात किंवा कंपन्या ज्या आहेत त्या पर्सनल अकाउंटमध्ये घेतल्या जातात. लक्षात घ्या. द मेन पर्पज ऑफ प्रिपेरिंग पर्सनल अकाउंट इज टू असर्टेन द बॅलन्स ड्यू टू और ड्यू फ्रॉम पर्सन और ऑर्गनायझेशन. लक्षात घ्या. What is mean by personal account? Personal account means accounts related to person, firm, companies are terms as personal account. The main purpose of personal account is to ascertain the balance due or due from person or organization. म्हणजे कंपनी. पर्सनल अकाउंट म्हणजे काय, ते ज्या व्यक्ती संबंधित किंवा कंपनी संबंधित जे अकाउंट्स आहेत त्याचा समावेश जो आहे तो ह्या पर्सनल अकाउंटमध्ये केला जातो. लक्षात घ्या. उदाहरणार्थ अशोक अकाउंट, सीता अकाउंट, गीता अकाउंट. लक्षात घ्या. विश्वास अकाउंट. असे जे अकाउंट्स जे आहेत ते जे आहेत ते पर्सनल अकाउंटमध्ये केले जातात. लक्षात घ्या. आता या पर्सनल अकाउंटमध्ये पण 3 मुद्दे येतात. नॅचरल पर्सनल अकाउंट, त्याच्यामध्ये व्यक्ती. आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट म्हणजे काय, बँक ऑफ इंडिया आहे, स्पोर्ट्स क्लब आहे, चॅरिटेबल ट्रस्ट आहे किंवा युनिव्हर्सिटी आहे किंवा बँक ऑफ इंडिया आहे, स्टेट बँक आहे. अशा ज्या फर्म ज्या आहेत त्याचा संबंध जो आहे तो पर्सनल अकाउंटशी येत असतो. लक्षात घ्या. आर्टिफिशियल जे आहेत ते बँक जे आहेत, चॅरिटेबल ट्रस्ट आहेत, असा समावेश जे आहे त्याच्यामध्ये होतो. रिस्पेक्टेटिव्ह पर्सनल अकाउंट. लक्षात घ्या. रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. त्याच्यामध्ये काय आहे की एक आउटस्टँडिंग रेंट आहे. आउटस्टँडिंग म्हणजे काय, देणं बाकी, ते पुढे तुम्हाला येईलच. नंतर प्रिपेड इन्शुरन्स आहे. अशा वेगवेगळे अकाउंट पर्सनल अकाउंटमध्ये 3 गोष्टी येतात. एक नॅचरल पर्सनल अकाउंट म्हणजे व्यक्ती अशोक, नंतर सीता, गीता, विश्वास. लक्षात घ्या. अशा अनेक प्रकारचे जे आहेत ते पर्सनलमध्ये व्यक्तीचे नावं येतात. आर्टिफिशियल पर्सनलमध्ये काय, जे बँका आहेत, कंपन्या आहेत, स्पोर्ट्स क्लब आहे, चॅरिटेबल ट्रस्ट आहेत, अशा ज्या आहेत त्या तुम्हाला आर्टिफिशियलमध्ये. प्रेझेंटेटिव्ह अकाउंटमध्ये काय आहे की आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत, प्रीपेड एक्सपेन्सेस आहेत, ॲडव्हान्स आहे. अशा प्रकारचे जे आहेत ते पर्सनल अकाउंटमध्ये समावेश होतो. थोडक्यात पर्सनल अकाउंट म्हणजे काय, अकाउंट रिलेटेड टू पर्सन, फर्म, कंपनी आर टर्म्स ॲज पर्सनल अकाउंट. The main purpose of preparing personal account is to ascertain the balance due to or due from person or organization or company. लक्षात घ्या. याला पर्सनल अकाउंट म्हणतात. व्यक्ती संबंधित जेवढेही नावं येतील त्याच्यामध्ये अमर आहे, विनोद आहे, पूजा आहे, अशोक आहे, सीता आहे, गीता आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती ज्या आहेत त्याच्या येतात. किंवा बँक ऑफ इंडिया आहे, स्टेट बँक आहे, नंतर युनियन बँक आहे. अशा प्रकारे नंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे, रेंट आहे. अशा ज्या समावेश जो आहे तो पर्सनल अकाउंटमध्ये केला जातो. म्हणजे अकाउंटचे 2 क्लासिफाईड आहेत. त्याच्यामध्ये पहिलं आहे पर्सनल आणि ही मागचं तर मी तुम्हाला रिव्हिजन सांगितले. आता नवीन भाग चालू केलेला आहे. अकाउंट म्हणजे काय मी सांगितलं.
अकाउंटला 2 साईड असतात ते पण सांगितलं. आणि आता क्लासिफिकेशन ऑफ अकाउंटचे विभाग जे आहे, वर्गीकरण जे आहे ते 2 विभागामध्ये केलेलं आहे. पहिला आहे पर्सनल अकाउंट आणि दुसरा आहे इम्पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटमध्ये संबंध अकाउंट्समध्ये फक्त काय येतात, पर्सन येतात, व्यक्ती येतात. त्याचा समावेश जो आहे तो ह्या पर्सनल अकाउंटमध्ये केला जातो, लक्षात घ्या. आता इम्पर्सनल अकाउंट दुसरं जे आहे चार्ट दिला आहे बघा. पर्सनल अकाउंटमध्ये इम्पर्सनल अकाउंट, ऑल अकाउंट्स अदर दॅन पर्सनल अकाउंट्स आर नोन ॲज इम्पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंट सोडून जेवढेही अकाउंट आहेत तेवढेही इम्पर्सनल अकाउंटमध्ये घेतले जातात, लक्षात घ्या. इम्पर्सनल अकाउंट म्हणजे काय? ऑल अकाउंट्स अदर दॅन पर्सनल अकाउंट्स. पर्सनल अकाउंट सोडून कॅश अकाउंट, गुड्स अकाउंट, वेजेस अकाउंट, मशिनरी अकाउंट, रेंट अकाउंट, लक्षात घ्या, सॅलरी अकाउंट, ऑक्ट्रा अकाउंट, ट्रेडमार्क, पेटंट, गुडविल, फर्निचर, गुड्स, कॅश, कमिशन, अशा वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंट जे आहेत ते रिअल अकाउंटमध्ये येतात, लक्षात घ्या. रिअल अकाउंट इम्पर्सनल अकाउंटमध्ये येतात, लक्षात घ्या. ऑल अकाउंट्स अदर दॅन पर्सनल अकाउंट आर नोन ॲज इम्पर्सनल अकाउंट. त्याच्यामध्ये उदाहरणं मी सांगितलेले आहेत. आता इम्पर्सनल अकाउंटमध्ये 2 महत्त्वाचे अकाउंट विभागलेले आहेत. पर्सनल अकाउंटमध्ये विभाग नाही केलेत. इम्पर्सनल अकाउंटमध्ये 2 विभाग केलेले आहेत. एक रिअल अकाउंट आणि दुसरं जे आहे नॉमिनल अकाउंट. बघा चार्टमध्ये बघा, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. इम्पर्सनल अकाउंट म्हणजे काय? जे पर्सनल अकाउंटच्या व्यतिरिक्त जेवढेही अकाउंट उरतात त्याचा समावेश जो आहे तो इम्पर्सनल अकाउंटमध्ये केला जातो. आणि इम्पर्सनल अकाउंटमध्ये 2 अकाउंट आहेत, ते म्हणजे रिअल अकाउंट आणि दुसरं जे आहे ते नॉमिनल अकाउंट. आता रिअल अकाउंट म्हणजे काय? रिअल अकाउंट आर द अकाउंट्स विच रिलेटेड टू टेंजिबल ऑर इनटेंजिबल असेट ऑफ द फर्म. असेटची माहिती मी सांगितली. असेट्स म्हणजे प्रॉपर्टीज, फर्निचर, मशिनरी, बिल्डिंग, लँड, असे अनेक प्रकारचे असेट आहेत. गुडविल म्हणजे काय तुम्हाला मी नंतर सांगेल. जेवढेही असेट जे आहेत त्या रिअल अकाउंटमध्ये केल्या जातात, लक्षात घ्या. आता टेंजिबल असेट म्हणजे दिसणारे असेट आणि दुसरं आहे इनटेंजिबल असेट म्हणजे न दिसणारे असेट. रिअल अकाउंटमध्ये means real account are those accounts which related to tangible and intangible assets are known as real account. tangible आणि intangible assetsचा समावेश जो आहे ज्या अकाउंटमध्ये होतो त्याला रिअल अकाउंट असे म्हणतात. याचे नेम आहेत पुढे, ते आपण बघूया, लक्षात घ्या. रिअल अकाउंटमध्ये those assets are related to tangible and intangible asset of the business किंवा firm is called as real account. For example, फर्निचर, गुडविल, कॅश, अशा अनेक प्रकारचे असेट आहेत. त्या असेटचे प्रकार आहेत. टेंजिबल असेट आणि इनटेंजिबल असेट यांचा समावेश जो आहे तो रिअल अकाउंटमध्ये केला जातो. तर टेंजिबल असेट म्हणजे काय? ज्या असेट आपल्याला डोळ्याला दिसतात त्याला टेंजिबल असेट्स असे म्हणतात, लक्षात. दृश्य असेट. आणि ज्या आपल्या डोळ्याला दिसत नाही त्या ज्या असेट आहेत त्यांची किंमत आहे, त्याचं उदाहरण मी सांगतो, लक्षात. आता टेंजिबल असेट म्हणजे कोणत्या? लँड अँड बिल्डिंग झालं, मशिनरी झालं, कॅश झाली, फर्निचर झालं, गुड्स झालं, अशा अनेक प्रकार, प्लांट अँड मशिनरी झालं, लक्षात, मोटर कार झाली. अशा ज्या आपल्याला दिसतात त्या ज्या आपल्याला दृश्य असेट आहेत, दिसणारे असेट जे आहेत त्याचा समावेश जो आहे ह्या टेंजिबल असेटमध्ये होतो. आणि इनटेंजिबल असेट म्हणजे काय? आपल्याला त्या असेट दिसत नाही पण त्यांची किंमत असते, अशा ज्या असेट आहेत त्या इनटेंजिबल असेट असे म्हणतात. उदाहरणार्थ गुडविल, नंतर पेटंट आणि ट्रेडमार्क, हे जे असेट जे आहेत त्या इनटेंजिबल असेट आहेत, दिसत नाही पण त्यांची किंमत असते, लक्षात घ्या. गुडविल म्हणजे काय? जेव्हा डिटेलमध्ये आपण
टर्म्समध्ये जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला सांगेल. लक्षात, अशा ज्या असेट ज्या आहेत ते इनटँजिबल असेट आहे. म्हणजे उतारा थोडक्यात टँजिबल आणि इनटँजिबल असेटचा समावेश जो आहे तो ह्या रिअल अकाउंटमध्ये होतो. आणि जे टँजिबल आणि इनटँजिबलचा असेट ज्या अकाउंटमध्ये समाविष्ट केला जातो त्याला काय म्हणतात, रिअल अकाउंट्स. रिअल अकाउंट मीन्स are those accounts which related in tangible or intangible asset of the firm or of the business. For example, land and building, plant and machinery, cash in hand, goodwill, patent, trademark, furniture, motor car, goods. अशा अनेक प्रकारचे असेट जे आहेत टँजिबल दिसणारे आणि अदृश्य दिसणारे जेवढे असेट आहेत त्यांचा समावेश जो आहे तो या रिअल अकाउंटमध्ये केला जातो. इम्पर्सनल अकाउंटमधला जो पहिला भाग आहे, पर्सनल अकाउंटमध्ये एकच अकाउंट येतात फक्त पर्सन्स, आणि रिअल अकाउंटमध्ये इम्पर्सनलमध्ये दोन येतात, रिअल आणि नॉमिनल. आता नॉमिनल अकाउंट म्हणजे काय? नॉमिनल अकाउंट म्हणजे अकाउंट्स विच रिलेटेड टू एक्सपेन्सेस, लॉसेस. लक्षात घ्या, ज्या अकाउंटमध्ये खर्च आणि उत्पन्न यांचा समावेश होतो त्या अकाउंटला नॉमिनल अकाउंट असं म्हणतात. लक्षात घ्या, दोज अकाउंट्स which related to expenses, losses, income, gains are terms as nominal account. लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल, खर्च, सॅलरी, रेंट, ऑक्ट्राय, म्युन्सिपल टॅक्स, इन्शुरन्स, नंतर असे जे नंतर हाऊस रेंट पेड, अशा अनेक प्रकारचे जे खर्च होतात, कोणताही खर्च असू द्या तो नॉमिनल अकाउंटमध्ये जात असतो. आणि कोणतं इन्कम असू द्या, पैसे मिळाले, इंटरेस्ट मिळालं, इंटरेस्ट रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड, डिस्काउंट रिसिव्ड, अशा अनेक प्रकार जेवढंही इन्कम मिळालं आहे ते खर्च आणि उत्पन्न जे आहे त्या खर्च आणि उत्पन्नाचा त्या अकाउंटमध्ये घेतले जातात, त्याला नॉमिनल अकाउंट असं म्हणतात. लक्षात घ्या. अशा प्रकारे क्लासिफिकेशन अकाउंटमध्ये पर्सनल अकाउंट आणि इम्पर्सनल अकाउंटचा समावेश आपण माहिती बघितलेली आहे. क्लासिफिकेशन महत्त्वाचे आहेत. अकाउंट्स आर क्लासिफाईड इन टू ग्रुप्स, एक पर्सनल ग्रुप्स आणि दुसरा इम्पर्सनल ग्रुप. पर्सनल ग्रुपमध्ये काय येणार आहे, दोज अकाउंट्स आर पर्सन क्रिएटेड ॲट नेचर. लक्षात घ्या, पर्सनल अकाउंटमध्ये कोणता येणार आहे, अकाउंट्स रिलेटेड टू पर्सन, फर्म, कंपनी आर टर्म्स ॲज पर्सनल अकाउंट. The main purpose of personal account is to ascertain the balance due to or due from person. येणारे पैसे आणि जाणाऱ्या पैशासाठी ह्या पर्सनल अकाउंटचा उपयोग केला जातो. आणि दुसरा इम्पर्सनल अकाउंटमध्ये काय, इम्पर्सनल अकाउंट म्हणजे काय, अकाउंट्स आर रिलेटेड अदर दॅन पर्सनल अकाउंट इज कॉल्ड ॲज इम्पर्सनल अकाउंट. त्याच्यामध्ये रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट मी माहिती सांगितली. रिअल अकाउंट म्हणजे काय, टँजिबल आणि इनटँजिबल प्रॉपर्टीचा समावेश ज्या अकाउंट्समध्ये केला जातो त्याला रिअल अकाउंट म्हणतात. आणि नॉमिनल अकाउंट म्हणजे काय, अकाउंट्स आर दोज एक्सपेन्सेस रिलेटेड ऑर इन्कम रिलेटेड इज नोन ॲज नॉमिनल अकाउंट. जे खर्च जे आहेत ते खर्च किंवा उत्पन्न किंवा इन्कम जे अकाउंटमध्ये येतं त्याला नॉमिनल अकाउंट असं म्हणतात. लक्षात घ्या. अशा पद्धतीने आपण क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्सचं बघितलेलं आहे. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स आपण बघितलेलं आहे. रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट. आता रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट. लक्षात घ्या, डेबिट क्रेडिटचे रूल्स आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. अकाउंटचे दोन विभाग आहेत. पर्सनल अकाउंटचा नेम आहे रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट. याच्यावर अकाउंट आहे सर्व उभारलेलं. लक्षात घ्या. शेवटचा भाग सांगतो आता आजचा. रूल्स ऑफ पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिव्हर. पर्सनल अकाउंटचा नेम आहे डेबिट द रिसिवर, डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिव्हर. ते तुम्हाला उद्या मी सांगेल. डेबिट म्हणजे रिसिवर म्हणजे काय, गिव्हर म्हणजे काय. रिअल अकाउंटचा नेम आहे डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आणि नॉमिनल अकाउंटचा नेम आहे डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट द गेन अँड इन्कम. अशा पद्धतीने अकाउंटचं वर्गीकरण जे आहे ते पर्सनलमध्ये आणि इम्पर्सनल अकाउंटमध्ये केलेलं आहे. त्याच्यामध्ये पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट हे तीन अकाउंट जे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. त्यांचे रूल तुम्ही पाठ करा. मी सांगितलेलं आहे किंवा याच्यामध्ये बॉक्समध्ये आहेत बघा. पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिव्हर.
Real account, debit what comes in, credit what goes out. And then real account, nominal account, debit the expense and losses, credit the gain and income. अशा पद्धतीने ते नेम आपल्याला बघायचे आहेत, लक्षात घ्या. सगळ्यांना समजलं असेल असं गृहीत धरतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रो. 11वी अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट विद्यार्थ्यांना